ठेवलं तर खाली चालू करून काय यंत्र चालू करून ठेवलं तर कंपास इकडे ईज दाखवतो आपण पाठीमागे ईज दाखवलं नाही. मागच्या वर्षी बर्थडे केलाय मी या मंदिरात. नॅचरल फिश तर भावांनो आता आपण चाललो पोखरबाव दाभोळमधील एक छोटासा पोखरबावचा मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर. तर आपण तिकडे चाललो माझ्या मित्र तो. आता आपण त्याच्यानंतर आपण जाणार होतो खवळे गणपती कुणकेश्वर करून खवळे गणपती जाणार होतो, पण त्याच्या आधी इकडे पोखरबावला जायचं ठरलं. आणि ते मध्ये एक मित्र आमचं तो अशा जागेवर नेता स्पॉटवर की ती जागा ते होका यंत्र चालत नाही, आपला दिशादर्शक यंत्र असतं आपलं होका यंत्र हा चालत नाही. तर आता आपण तिकडे जाऊया. अनिकेत पटेल म्हणून तो आमचे मित्र तिकडे नेता बरोबर पोखरच्या मंदिराच्या आसपासच हा म्हणता काहीतरी. तर जाऊन बघूया आपण. तर चला. आपल्याकडे होका यंत्र नाही ना. मोबाईलाच असता होका यंत्र चलत नाही तर बघूया. चला का या यंत्र असं ना स्पेशल एकदम ह्या म्हणजे होका यंत्र त्या ह्याच्यात ठेवलंस ना तर दिशा चुकीची दर्शवता आणि बाहेर ठेवलंस की बरोबर दर्शवता. मग त्या असा एका दिवशी की रेग्युलर त्या जागेवरच तसा त्या जागेवरच तसा. कातळ शिल्पाचा एरिया ना म्हणजे तो कातळ शिल्प आपले होका यंत्र हिंडस ना तर होका यंत्र चलत नाही. आणि त्या होका यंत्र बाहेर आणलंस ना तर त्या तिथे चालत आहे होका. पडला बिडला म्हणा नको, आताच घेतलेला. दगड दिसले. मोबाईल ठेवलं तर खाली चालू करून होका यंत्र चालू करून ठेवलं तर कंपास शिल्पात. आता याच्यासाठी आपल्याला ड्रोनच पाहिजे. नाही एवढाच शिल्प एवढाच आता शिल्प काय आपण त्या कशाचं कळलं. आत जर ते होका यंत्र असतं ना चुकीची दिशा दर्शवतो. आता बीप बीप काय काय घालायचा. आता आत जर बाहेर आणलंस ना तर दिशा बरोबर दाखव. झालं रे ते बघ. कॅम्पस काढून बघ सिद्ध्या. मोबाईलचं कॅम्पस काढून बघ. मोबाईलला तर होत नाही तर यंत्र लागतं. कंपास आज म्हटलं कॅम्पस खायना काढू सांगतात. कंपास कातळ शिल्प कशाचा इकडे ईज दाखवतो आपण पाठीमागे ईज दाखवलं नाही. मी ईस्ट नाही वेस्ट आहे ना. ही वेस्ट आहे ना पण ही ईज दाखवलं ना. आता बाहेर दाखव आतमध्ये ठेव बघ ते ठेव. ईस्ट का इकडे वेस्ट बरोबर. आता बरोबर दाखवलं. बाहेर नाही बघूया.
तरी पण बरोबर बरोबर दाखवताना माझा मोबाईल भिजवा बजाज फायनान्स असताना कधी दाखवत नाही मोबाईल आमचं जरा बजाज फायनान्स असताना खायची वस्तू खास करून रामवाड्यांका स्पेशल सर्व्हिस आहे बजाज फायनान्स रेग्युलर कस्टमर आल्यामुळे आता ते मिळता ह्याच्यातला उघडून ठेव ना त्याच्यातला उघडून ठेव ना गड्यात असताना ना त्याच्यातला उघडून ठेव ना IP रेट 68 मग ठेव ना बघूया ना ह्याच्यात चालला तो ह्याची स्टील बॉडी आहे म्हणून मी दाखवणार मागच्या वर्षी बर्थडे केलाय मी या मंदिरात बघा सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोखरबाव याची पण एक स्टोरी आहे खाली तुमका एक बोर्ड असा तो मी दाखवतोय खाली गेल्यावर आपण जो मेन स्पॉट आहे ना थंय गेल्यावर तुमका दाखवतो आधी गणपतीचं दर्शन घ्या तांदूळ ठोक तर चला आपण आता खाली जाऊया खाली स्पॉट आहे आणि तुमका जो बॅकग्राऊंडला आवाज येत असतात पाण्याचो आणि तो मेन स्पॉट खाली आहे तर खाली जाऊया आपण चला सगळे मित्र तर गेले खाली वाका टाकून वर हे बघ साईबाबांचा फोटो आणि इकडे बाळूमामांचा बाजू दाखवते तुमका थांबा इकडे बाळूमामा दत्तगुरू स्वामी समर्थ आणि देवांचे फोटो आहेत इकडे हनुमानाचं पण या बाजू तिकडे आता आधी आपण गणपती मंदिरात जाऊया खाली गणपती मंदिरात नाही शिवपिंडी आहे आणि पुढे नंदी आहे गणपती मंदिर वर आणि खाली शिवपिंडी आणि या नाही येतो ना IP68 को गेलो तो दादा मासे वारी आहेत रे ते खवडो मडो खाली 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 मस्त चालतो जाते दा मग पाणी हलवलं ही आहे ग नॅचरल फिश पा म्हणजे मी मळकटी आहे एवढी मळ आहे माझ्या पायात हो बघ आई ग तो मोठं इलो लोक इकत पैसे देऊन करतात आणि हे फुकटात गावतं हे फुकटात भेटतं असता जागे राहू नको त्यांना समुद्रात जाऊ का थंय ते पण मला काय एवढेसे मासे असतात ते असले मासे काय पाळीव मासे असतात मला ते काळे काळे एवढे एवढे ते त्याच खाऊसाठी बनवले जायचे कोंबडी खातात ते कुस्की आई ग भारी रे सोडतच ना या स्पॉटची रील तुम्ही म्हणजे खूप बघितलं असतीलच कारण एवढं सुंदर स्पॉट आहे आता आपण मोबाईल अंडर वॉटर नाही टाकू शकत आपलं वॉटर प्रूफ नाही तरी पण नाही टाकू शकत हे बघा नॅचरल फिश पा एन्जॉय करूसाठी तुम्ही येऊ शकता सर एकदम भारी आहेत छोटे छोटे मासे मळवे आहेत दांडाळे आहेत आणि इकडे ही पिंडी आहे याची स्टोरी तुमका मी वाचून दाखवतो इकडे आहात तशी
लिहिलेली आहे इकडे बाजूला. ओंकारेश्वर शिवपिंडी ही पुरातन शिवपिंडी आहे. ही हजारो वर्ष पाण्यात होती हे माहीत नव्हते. गणपती मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत दाभोळे राऊतवाडी यांना स्वप्न दृष्टांत झाला. गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे. त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडीवरती आणतो आणि हातात देतो. शिवपिंडीचा शोध 2 वर्ष चालू. ज्यावेळी गणपतीच्या पायथ्याचे काम चालू होते त्यावेळेस पाण्यात दगड फोडले जात होते. आश्चर्य, एक दगड शिल्लक होता. तो दगड पंचमुखीमध्ये गोलाकार वर्तुळ, त्यात गोलाकार काळी तर दगड. गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 99 रोजी सापडला. जाणकार ज्योतिष पुप गगनगिरी महाराज अशा व्यक्तींना सांगितले तेच ते शिवलिंग. ते 1000 वर्ष पाण्यात होते. त्याची स्थापना पाण्याजवळ करा. 3 रोजी स्थापना करण्यात आली. सुंदर निसर्ग रम्य असे ओंकारेश्वर मंदिर उभे आहे असं लिहिलं आहे. फोटो काढूचो हा एवढं खास येत नाही रे. ऐसा बोलताय तू, ऐसा बोलेगा तू. उलटा चला बदनाक जाऊचा एका भाई नाही जाऊचा, एका खय नाही जाऊचा. आम्ही उडी घेतो. आम्ही फिराक चिलो या गोमुख ना. इधर भी फिश नहीं छोड़ रहा है रे. मासे आहे पण नाही सोडत. फुल एकदम फुकटात सर्विस आहे रे फुल. ताई जरा 2 मिनिट. तर आता आपण वर जाऊया. कडे आता बाजूक ह्यांची शंकराची मूर्ती आहे. ते पाण्यात ठेवलेली असता. आता पाऊस असल्यामुळे बाजूक करून ठेवलेली आहे. ते ह्याच्यात कोरलेलो हनुमान बाजूक. आणि इकडे हे देवी देवता दत्त असतील. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.